ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 21. आचार्योपासन भाग 4. ओव्या आहेत 391 ते 402. ज्ञानदेव गुरूंची अंतरंग भक्ती कशी करावी त्याचं दिग्दर्शन करत आहेत. कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी, की तया नाम करी क्षीराब्धी. कोणा एका वेळी मनात गुरुविषयी प्रेम भरले की त्याला म्हणजे त्या प्रेमाला क्षीर समुद्र असे नाव देतो. तेथ ध्येय ध्यान बहु सुख, त्याची शेष तुळिका निर्दोख, वरी जळाशयन देख भावी गुरु. त्या प्रेमरूपी क्षीरसागरामध्ये ध्येय जे गुरु, त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख, ते सुखच शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर श्री विष्णूप्रमाणे जलशयन करणारे श्री गुरु आहेत असे समजतो. मग वोळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊन उभा राहे आपणची. श्री गुरुरूपी विष्णूच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो. नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे, अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. आपण श्री गुरुरूपी विष्णूच्या नाभी कमळात जन्म घेतो आणि ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यानसुख अंतःकरणामध्ये अनुभवत असतो. एका धिये वेळे गुरुमाय करी भाव बळे, मग स्तन्य मुखे लोळे अंकावरी. एखाद्या वेळी आपल्या भावाच्या बळाने गुरुला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो. नातरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी, गुरु धेनू आपण पाठी वत्स होय. अथवा अर्जुना, चैतन्य रूपी झाडाच्या खाली गुरुला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो. गुरुकृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी, कोणे एके वेळी हेची भावी. गुरुच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी बनतो, कोणा एका वेळेला हीच कल्पना करतो. गुरुकृपामृताचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रोप, ऐसी संकल्प विये मन. गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या वृष्टीची कल्पना करतो व आपल्या ठिकाणी सेवावृत्ती रूपी रोपाची कल्पना करतो, असे संकल्प त्याचे मन करते. चक्षु पक्षे विण पिलू होय आपण, कैसे पै अपारपण आवडीचे. डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे पक्षाचे पिल्लू आपणच होतो, त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण असे आहे. गुरु ते पक्षिणी करी चारा घे चाचूवरी, गुरु तारू धरी आपण कास. गुरुला पक्षिणी करतो व आपण पिल्लू बनलेला तिच्या चोचेतून चारा घेतो. गुरुला पोहणारा करून आपण त्याच्या कासेला लागतो. ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानाची ध्यानाते प्रसवे, पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे. ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटामागून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते. किम बहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी, भोगी असता अवधारी बाह्य सेवा. फार काय सांगावे, याप्रमाणे तो गुरुमूर्ती आपल्या अंतःकरणात भोगतो. आता त्याची बाहेरील म्हणजे शारीरिक सेवा कशी असते ते ऐक. शिष्य गुरूंची अंतरंग भक्ती कशी करतो त्याचे ज्ञानदेव नाना उत्प्रेक्षाने दिग्दर्शन करत आहेत. पहिली उत्प्रेक्षा आहे ती शेषशाही विष्णूंची. शिष्याच्या अंगी गुरुप्रेमाचा सागर उचंबळत असतो, जणू काही भावरूपी क्षीरसमुद्रच, व तेथे ध्यानरूपी शेषशय्येवर जणू काही गुरुरूपी नारायणच अवतीर्ण झालेला आहे असा त्याचा भाव असतो. ध्यानरूपी शेषाच्या शय्येवर पहुडलेल्या गुरुरूपी विष्णूंची मग तो सर्व भावे सेवा करणारी जणू काही लक्ष्मी होतो. त्यांचा वाहक गरुड सुद्धा आपणच होतो. ब्रह्मदेव बनून तोच गुरुरूपी विष्णूंच्या नाभी कमळात जन्म घेतो. कधी तो गुरुना आई कल्पितो व स्वतःला दूधपिता बालक समजतो. मग बालकांना जसा आपल्या आईच्या मांडीवर विसावा घेऊन स्तनपान करावं, त्याप्रमाणे तो गुरूंकडून जीवनशक्ती धारण करत असतो. बालकासाठी जशी माता सार सर्वस्व असते, त्याप्रमाणे श्री गुरु त्या शिष्याचे सार सर्वस्व असतात. कधी कल्पना करतो
की श्री गुरु म्हणजे धेनू असून आपण तिच्या मागे मागे फिरणारे वत्स आहोत. हे गुरु शिष्य धेनू आणि वत्साच्या रूपात कोठे फिरतात तर चैतन्य तरु तळवटी. श्री गुरु हे चैतन्यरूपी वृक्षाच्या खाली बसलेली धेनू आहेत व आपण वासरू आहोत अशी तो कल्पना करतो. असा अनुपम वात्सल्य भाव त्याच्या ठायी प्रकट होतो. कधी तो कल्पना करतो की गुरूंचं प्रेम म्हणजे जल असून आपण त्यात विहार करणारे मासोळी आहोत. श्री गुरूंच्या प्रेमरूपी सागराचा असा तो क्षणोक्षणी अनुभव घेत असतो. कधी कल्पना करतो की आपण एक रोपटे आहोत आणि गुरुकृपारूपी प्रेमजल आपल्यावर बरसत आहे. तर कधी तो स्वतःला डोळेही न उघडलेलं, पंखही न फुटलेलं एक पक्षाचं पिल्लू समजतो आणि श्री गुरूंना पक्षीन कल्पितो. मग त्या पिल्लाने पक्षिणीच्या चोचीतून चारा घ्यावा. त्याप्रमाणे तो गुरूंच्या मुखातून स्रवणारे बोधामृत पीत असतो. कधी कल्पना करतो की हा संसार म्हणजे अथांग भवसागर आहे व श्री गुरु हे तारू आहेत आणि आपण श्री गुरु रूपी तारूचा आश्रय घेऊन संसार सागराच्या पार जात आहोत. असे नानाविध भाव त्याच्या मनात उठत असतात, जणू काही समुद्रावरील लाटच. अशा सर्व भावाने तो ध्यानामध्ये श्री गुरूंचे भजन करत असतो. कधी कांताभाव असतो, कधी वात्सल्य भाव असतो, तर कधी दास्य भाव असतो, तर कधी मातृभाव असतो. त्याचे सर्व विषय गुरुरूपच असतात. त्याची अंतरंग भक्ती कशी असते हे वर्णन केल्यावर ज्ञानदेव तो गुरूंची शारीरिक सेवा कशी करतो त्याचे वर्णन करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.